जे नगरसेवक निवडून आलेत ते ट्रॉफिकच्या समस्या अजूनपर्यंत मिटवलेल्या नाहीत. नांदेड फाटा, क्रिकेटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला हे भागामध्ये एवढं ट्रॉफिक होतं आहे प्रचंड. 2-2, 3-3 तास ट्रॉफिकमध्ये थांबावं लागतं आम्हाला. तर रोड व्यवस्थित महानगरपालिकेला तुमच्या नावाचा वरड आहे. तुम्ही जर रोड व्यवस्थित केले तर हे ट्रॅफिक होऊ शकत नाही. का त्रास होतो आम्हाला जाता येता. पाणी आणि खड्डे दिसं कळूनच येत नाही. गाड्यासारख्या चालूच येत, पडतंय, गुडघे फुटले. आणि खड्डे एवढे झालेत आपल्या रस्त्याला, भरपूर खड्डे झालेत. कुठलाही नगरसेवक त्याच्यावरती लक्ष देत नाही. लक्ष देत नाही कोणच ना. कॉर्पोरेशन लक्ष काय देत नाही, दुर्लक्ष करतात. आमदारीतला दुर्लक्ष करतोय, नगरसेवक दुर्लक्ष करतोय. रोडचा इतका त्रास होतोय. आम्ही गावकरी असून आम्हाला जायला यायला सुविधा नाही. तर फक्त सांगणार घरी की आम केलं मतं द्या, तम केलं द्या, नंतर एकदा निवडाले की कोणी विचारित नाहीत. पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या संपत नाही आहे आणि वाहतूक कोंडीचं नाव घेतलं तर पुणे शहरामधील सिंहगड रोड हा आपल्याला अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. कारण जवळपास 125 कोटीचे उड्डाणपुलं बांधून देखील या सिंहगड रोडवरती ट्रॅफिकची समस्या संपत नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर नागरिक जे आहेत तेच या ट्रॅफिकमुळे संतप्त होत होते. त्यानंतर उड्डाणपूल बांधले, मात्र त्यानंतर देखील नागरिकांची ही समस्या आता सुटत नाही आहे. मात्र याच ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तुम्ही सिंहगड रोडला रिक्षा चालवता, काय परिस्थिती आहे इकडे ट्रॅफिकच्या? ट्रॉफिकची लय मोठी समस्या आहे. आणि आपले नेते सगळे 33 आणि 32, 34मध्ये जे नगरसेवक निवडून आलेत ते ट्रॉफिकच्या समस्या अजूनपर्यंत मिटवलेल्या नाहीत. नांदेड फाटा, क्रिकेटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला हे भागामध्ये एवढं ट्रॉफिक होतं आहे प्रचंड. 2-2, 3-3 तास ट्रॉफिकमध्ये थांबावं लागतं आम्हाला. आणि पॅसेंजर एवढं वैतागून जातात अक्षरशः 2-2, 3-3 तासासाठी. जरी कुठला नगरसेवक, कुठला आमदार त्याला लक्ष देत नाही. आणि कुठलाही सामाजिक कार्यकर्ता असू दे, कोणी असू दे, त्याच्यावरती लक्ष देत नाही. आणि खड्डे एवढे झालेत आपल्या रस्त्याला, भरपूर खड्डे झालेत. कुठलाही नगरसेवक त्याच्यावरती लक्ष देत नाही. खड्डे एवढे झालेत, काय म्हणजे तुम्हाला समस्या काय होती? जेव्हा ग्रामपंचायत आमची होती त्यावेळेस आमचा निधी ग्रामपंचायतमध्ये भरपूर होता. ते निधी कसं संपवता येईल त्याच्यावरती ह्या ग्रामपंचायतवरचं म्हणजे ग्रामपंचायत सरपंच वगैरे त्यांचं लक्ष असत आहे. हे निधी कसं आपल्याला संपवायचं आहे ते लवकरात लवकर त्यांनी संपवून ते महानगरपालिकेमध्ये कधी समाविष्ट केलं त्याच्यावर आतापर्यंत त्यांचा प्रतिकार नाही आहे आमचा. एवढे म्हणजे उड्डाणपूल बांधले तरी पण काय ते उड्डाणपूलला चीर पडलेले आत्ता तुम्ही मागच्या वेळेस न्यूजवाल्याने दाखवले त्याने उड्डाणपूललाच चीर पडलेले. काय वाटतं कोणाची चुकी आहे यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा जो निधी आणून दिले त्याची चुकी असेल. काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय सांगणं काय तुमचं? आता महानगरपालिकेचे महापौर किंवा नगरसेवक त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. देत आहेत ते लक्ष? मला तर आत्तापर्यंत म्हणजे लक्षच नाही आलं, लक्षातच नाही आलं की त्यांनी हे आमच्याकडे लक्ष देतात म्हणून. हां, इथं काय जर झालं आमच्या वतीने किंवा शाळेला त्रास झाला की या रिक्षावरती कारवाई करा असं त्यांचं म्हणणं आहे. अर्ज देतात आमच्या चौकीत की इथं रिक्षा थांबवू नये म्हणून, पण त्यांचं काय शाळेवर दुर्लक्ष आहे, ते लक्ष देत नाहीत. ते काय इकडे येतात का नाही ते काय सांगता येत नाही. पण आपल्या टायमाला तरी नाही. ते कोण लक्ष देत नाही ना इकडे? लक्ष देत नाही कोणच ना. आता तुम्ही फक्त एकदा माझ्या सांग चला माझ्या गाडी तुम्हाला नेतो, फक्त चेंबरची यांची काय अवस्था आहे बघा. त्यांना म्हणा फक्त रोड व्यवस्थित महानगरपालिकेला तुमच्या नावाचा वरड आहे. तुम्ही जर रोड व्यवस्थित केले तर हे ट्रॅफिक होऊ शकत नाहीत. ट्रॅफिकवाले पण वेळेवर येतात. आता त्यांना पण दुपारी जरा जेवायला पाहिजे. बसा लक्ष का देत नाही? आता काय माहिती. इलेक्शनच्या वेळेस फक्त लक्ष देत. हां, तर फक्त सांगणार घरी की आम केलं मतं द्या, तम केलं द्या, नंतर एकदा निवडाले की कोणी विचारित नाहीत. तुम्ही या रस्त्यावरून येताय, याला खड्डे पडले तेवढे, कसं येतं जाता रोज? अहो इतका त्रास होतो आम्हाला जाता येता. पाणी आणि खड्डे दिसं कळूनच येत नाही. गाड्यासारख्या चालूच येत, पडतंय, गुडघे फुटले. लहान लहान मुलं गाडी शाळेत सोडा जायचं, भरपूर खड्डे पडल्यात. प्रत्येक चौकात रोडला सगळे खड्डेच. ड्रेनेज लाईन फुटली बघा, सगळं रोडला खड्डे पडल्यात. आता तुम्ही पण वय झाले तुमचं, पण मुलगी लहान आहे, तुम्ही या रस्त्यावरून चाललाय, काय म्हणजे लक्ष का देत नाही त्याच्याकडे? हे कॉर्पोरेशन लक्ष काय देत नाही, दुर्लक्ष करतात. आमदारीतला दुर्लक्ष करतोय, नगरसेवक दुर्लक्ष करतोय. रोडचा इतका त्रास होतोय. आम्ही गावकरी असून आम्हाला जायला यायला सुविधा नाही. काय केलं होतं का नाही याच्यावर डाम? अहो कधी करीतच नाही. केलं आलं पाऊस की वाहून जाते. असं इटाचं तुकडं टाकल्यात, दगडी टाकल्यात खड्ड्यामध्ये आणि आलं पाऊस की वाहून जाते. काहीच काम पुरं करीत नाही, एकही काम स्वच्छ नाही. बरी एवढे मोठे खड्डे
खड्डे पडले, तुम्ही म्हणजे कोणाला विचारपूस केली का? आम्ही चिकार बोललो, नगरसेवकांना बोललो, कार्पोरेशनला कळवलं, आमदारांना बोललो करतोय, नगरसेवकांना बोललो करतोय, असंच त्यांचं चालले. टाळाटाळ चालली निघून टाळाटाळ. काय काय त्रास होतो ह्याच्यामध्ये? शाळेत मुलं सोडतं की नाही, खड्ड्यात गाडी जाते, पाणी तुंबलेलं आहे, पाण्यातून गाडीचा रस्ता दिसत नाही, अजून असं खड्डे दिसत नाही, आणि खड्ड्यामध्ये इटकरं टाकून ठेवल्यात. त्या का इटकरं दिसतात की द्यावं का इटकरं? त्या काकांनी टाकलं, खड्डा मोठा झाला. हा खड्डे मोठे खड्डे झालेत. तुम्ही चालत आले, खड्डे झाले तेवढे, काय त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची? प्रतिक्रिया काय नाही देणार त्याच्यातलं. पाऊस आहे त्याच्यामुळे खड्डे पडतात. ते प्रशासनानं थोडं लक्ष दिलं पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांनी त्याच्यावर अजून हे बघितलं पाहिजे. कुठे राहता? आम्ही इथेच राहतो दायरीमध्ये. बरं, एवढे मोठे खड्डे पडलेत, फक्त पावसाने पडलेत का? कोणाची चुकी आहे यामध्ये, काय वाटतं? चुकी अशी कोणाची म्हणता येणार नाही तिथे त्याला, पण गव्हर्नमेंटनी लक्ष देऊन तिथे ते हे बघितलं पाहिजे, केलं पाहिजे. आमच्या इथले सगळे जे नगरसेवक आहेत ते उत्तम प्रकारे काम करतात. फक्त आता पाऊस आहे आणि हे ते त्याच्यामुळं ते त्या लोकांना खड्डे पडलेले आहेत त्याच्या ह्याच्यातलं.